इकडे विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती महाराष्ट्रामध्ये नरेंद्र मोदींचे दौरे वाढलेले असताना काँग्रेसनेही राहुल गांधींना मैदानात उतरवलंय। कोल्हापूरमध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण करून राहुल गांधींनी प्रचाराचा श्री गणेशा केलेला आहे। आता विधानसभा निवडणुकीमध्ये एकीकडे नरेंद्र मोदींची तर दुसरीकडे राहुल गांधींची तोप धडाडणार आहे। पाहूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। आचारसंहितेच्या तोंडावर आज महाराष्ट्रात एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्घाटनांचा धडाका लावला होता, तर राहुल गांधीही कोल्हापूरमध्ये होते। कोल्हापूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं राहुल गांधी यांच्या हस्ते अनावरण झालं। यावेळी शिवरायांच्या विचारांची महती सांगताना राहुल गांधींनी भाजपवरती जोरदार हल्लाबोल केला। भाजपनं शिवरायांचे विचार सोडले म्हणून मालवणमधला पुतळा पडला असा घणाघात राहुल गांधींनी केला। त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही जोरदार उत्तर दिलंय। नियत को छुपाया नहीं जा सकता है। उन्होंने शिवाजी महाराज की मूर्ति बनाई और कुछ ही दिन बाद वो मूर्ति टूट कर गिर गई। कि आप अगर शिवाजी महाराज की मूर्ति बनाओगे तो फिर शिवाजी महाराज की विचारधारा की रक्षा करनी ही पड़ेगी, इसीलिए वो मूर्ति गिरी है, क्योंकि उनकी विचारधारा गलत है। वो सामने जाकर हाथ जोड़ते हैं और फिर 24 घंटा शिवाजी महाराज की सोच के खिलाफ काम करते हैं। आज राहुल गांधी कोल्हापूरला आले होते, त्यांना देखील छत्रपती शिवरायांची आठवण आली। मी त्यांना एवढंच सांगू इच्छितो, राहुल गांधीजी छत्रपती शिवरायांवर बोलायचं असेल तर पहिल्यांदा पंडित जवाहरलाल नेहरूंनी छत्रपती शिवरायांचा अपमान करणारं पुस्तक लिहिलंय। त्या पुस्तकाबद्दल तमाम शिवप्रेमींची माफी मागा आणि त्यानंतर छत्रपती शिवरायांवर बोलायचा अधिकार तुम्हाला आहे। अमेरिकेमधल्या दौऱ्यात राहुल गांधी यांनी आरक्षणावर केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद झाला होता। काँग्रेसला आरक्षण संपवायचंय असा आरोप करत भाजपनं रान उठवलं होतं। कोल्हापूरमधल्या सभेमध्ये आरक्षणावरती भाष्य करत राहुल गांधींनी इंडिया आघाडी आरक्षणाची मर्यादा हटवणार असल्याचं सांगितलं। तसंच जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यालाही पुन्हा हात घातला। तो दो चीजें तो बिल्कुल साफ है और मैंने पार्लियामेंट में कह दी है, और वो शुरुआत है। पहला कदम ये जो बैरियर है 50% का, इसको कांग्रेस पार्टी और इंडिया गठबंधन लोकसभा राज्यसभा में बदलेगा। और दूसरा स्टेप, जिसको मैं क्रांतिकारी स्टेप कहता हूं, जाति जनगणना, कि यह पता लगाना है कि इस देश में पिछड़े वर्ग के लोग कितने हैं, आज कोई नहीं जानता। आमचे खासदार त्या भागातले आहेत, त्यांनाही आमंत्रण नव्हतं। संजय देशमुख सरकारी पैशांना कोट्यवधी रुपये खर्च करून प्रधानमंत्री इथे येतात, ते भाजपचा प्रचार करायला येतात। तुम्ही प्रधानमंत्री आहात ना, मग तुम्ही सगळ्यांच्या आहात। भारत जोडो यात्रेपासून राहुल गांधींचं सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणारं वेगळंच रूप देशासमोर आलंय। कोल्हापूरमध्ये पुन्हा एकदा याचा प्रत्यय आला। कोल्हापूरमधले टेम्पो चालक अजय सनदे यांच्या घरी जाऊन राहुल गांधी यांनी चक्क जेवण बनवलं। मिसेसने भाकरी वगैरे केल्या त्या आणि 2-3 भाज्या होत्या घरामध्ये। त्या साहेबांनी स्वतः त्यातली भाजी, एक कांद्याची पात्याची भाजी त्यांनी स्वतः माझ्या मिसेसने आणि दोघांनी स्वतः म्हणजे जेवण करून आम्ही स्वतः 4 म्हणजे साहेबांच्या समेत आम्हाला जेवण्याचा योगायोग मिळाला। लोकसभेमध्ये महाराष्ट्रातल्या चांगल्या कामगिरीमुळे काँग्रेसचा आत्मविश्वास दुणावलाय। त्यामुळे विधानसभा निवडणुकीसाठी राहुल गांधी यांचे महाराष्ट्रातले दौरे वाढणार आहेत। त्यामुळे महाराष्ट्राच्या निवडणूक रणसंग्रामामध्ये नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी असा सामना रंगण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।